आजची पत्रकार परिषद ही प्रदेश भारतीय जनता पक्ष च्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची पत्रकार परिषद नियोजित करण्यात आलेली आहे। त्यासाठी माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कोरगावकर मॅडम, सन्मान्य रणजित देसाईजी, सन्मान्य मनोज रावणे, मिलिंद मिस्त्री, आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री, पप्पू परब आणि आमचे शहर कंट्रोलीचे अध्यक्ष अण्णा कोदेजी, या माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं हे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे ऐतिहासिक निर्णय घेत चाललेला आहे त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असंख्य सरकार आली आणि गेली आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना साठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, पण इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच झालेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2 वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना जाहीर झालेली आहे। पहिलं कर्जमाफी जी श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जवळपास 38,000 कोटीची होती आणि दुसरी कर्जमाफी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जवळपास 56 लाख शेतकऱ्यांसाठी सुमारे 42,000 कोटींची कर्जमुक्ती योजना आमच्या महायुतीच्या सरकारने जाहीर केलेली आहे। म्हणून आतापर्यंत असंख्य शेतकरी बांधवांसाठी बोलणारे बाजू देणारे नेते मंडळी हे फक्त बोलत राहिले, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय कोणी दिला असेल, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीराखा म्हणून कोण उभं राहिला असेल तर ते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत, ज्यांनी शब्दापलीकडे जाऊन कृतीतून अशा ऐतिहासिक अशा कर्जमुक्तीच्या योजना जाहीर करून आज वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाच्या मुळे त्रस्त असणारा आमचा शेतकरी, एल निनो सारखा इफेक्ट असल्यामुळे त्रस्त असलेला आमचा शेतकरी बळीराजा त्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम आमच्या या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या ह्या अधिवेशनामध्ये एक ऐतिहासिक विधेयक बिल आमच्या माता भगिनी ज्या महिला शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आमच्या या महायुतीच्या सरकारने राज्यासमोर आणलं। त्याच्यामुळे असंख्य ज्या माता भगिनी जे शेती करतात त्यांना आधार देण्याचं काम, ताकद देण्याचं काम आमच्या देवाभाऊच्या सरकारने करून दाखवलं, याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्यामुळे जसं शेतकऱ्यांबरोबरच मेहनत करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी असतात त्यांनाही आता सरकारमध्ये त्यांच्या हक्काचा देवाभाऊ बसलाय हे असंख्य लाखोनी असलेल्या आमच्या महिला शेतकऱ्यांना अनुभव घेता येईल असं क्रांतिकारी विधेयक त्यांनी ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या समोर आणलं। त्याचबरोबर जलयुक्त शिवार सारख्या योजना, शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंत कृषी पंपाची वीज माफी व 12 तास वीज
अशा पद्धतीच्या महत्वाकांक्षी निर्णयही आमच्या देवाभाऊच्या सरकारने घेतलेला आहे. मागील त्या शेतकऱ्याला शेततळे केंद्र सरकारने जसं 6,000 शेतकरी सन्मान योजना देण्याचं ठरवलं होतं निधी, तेवढंच 6,000 आता आपण राज्य सरकारकडून पण आमच्या देवाभाऊच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम होत आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कृषी AI धोरण म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून वातावरणामध्ये येणारे जे काय आव्हान आहेत, वातावरणामुळे येणारे जे काय आव्हान आहेत, त्या विविध आव्हानाला समोर जाण्यासाठी एक सक्षम असे AI धोरण कृषी क्षेत्रामध्ये आणणारं आमचं देवाभाऊचं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही इफेक्ट म्हणा किंवा त्याचे जे फायदे म्हणा ते येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला शेतकरी बांधवांना मिळत असताना आपल्याला दिसणार आहे. पीक विमा असेल, कृषी यंत्रीकरण असेल, कृषी सिंचन योजना असे असंख्य निर्णय आमच्या देवाभाऊच्या सरकारने या घेतलेला आहे. कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचाराल तर 50,000 प्रोत्साहनकारक निधी ही आपल्याला ज्या नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आमच्या देवाभाऊच्या सरकारने परत एकदा त्या बाबतीमध्ये उपलब्धता करून दिलेली आहे. या विविध फायदे मिळत असताना तोही फायदा आमच्या शेतकरी बांधवांना जे नियमित कर्ज भरतात, प्रामुख्याने कोकणातले जरी शेतकरी असतात, त्यांनाही त्याचा फायदा निश्चित पद्धतीने भेटेल असा त्यांचा मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभवतोय. आणि म्हणून या सगळ्या ज्या महत्वाकांक्षी योजना आणि खऱ्या अर्थाने या कृषी प्रधान राज्याला अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं हे महायुतीचं सरकार, आमचं देवाभाऊचं सरकार हे ह्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम करत आहे असा विश्वास या निमित्ताने मी इथे व्यक्त करतो. अशा आता अजून 3-3.5 वर्ष आहेत, अजूनही महत्वाकांक्षी निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत. मला विश्वास आहे हे 5 वर्ष आमच्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यातले महत्वाचे 5 वर्ष निश्चित पद्धतीने ठरतील. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना आधार कोणी दिला असेल तर इतिहासामध्ये एकमेव सरकार होतं ते आमचं देवाभाऊचं सरकार होतं असा आत्मविश्वासाने आमचे शेतकरी बांधव निश्चित पद्धतीने बोलतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. या बाबतीत प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.